नेहमी नेहमी तुम्हाला कोलंबीची तीच तीच भाजी खाऊन कंटाळा येतो का? तर आज मी तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीने आणि थोडासा वेगळा मसाला बनवून दाखवणार आहे. नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील, पाटी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मसाला कोलंबी बनवणार आहोत. त्यासाठी अगदी घरगुती साहित्य आहे, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने आज आपण कोलंबी मसाला बनवतो. अगदी टेस्टी लागतो, लहानापासून मोठ्यांना आवडेल इतका टेस्टी असा हा मसाला बनतो. तर चला आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया. त्यासाठी कोणी जर चॅनलवर नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, कारण आपला जो व्हिडिओ येतो ना रेसिपीचा, तो आठवड्यातून 2दा येतो. आता साहित्य म्हटलं तर इथे मी घरगुती मसाला, जो साठवणीचा मसाला असतो तोच आहे, तो 1 चमचा घेतलेला आहे. त्याचप्रमाणे 1 छोटा वाटी जवळजवळ हा नारळ घेतलेला आहे, जे डेसिनेट कोकोनट पावडर आहे. तुमच्याकडे इथे ना ओला नारळ असेल ना तो घेतला तरीसुद्धा चालेल, किंवा खोबरं असेल खोबरं घेतलं तरीसुद्धा चालेल. इथे मी हा 4 चमचे घेतलेला आहे. त्याचप्रमाणे 1 चमचा गरम मसाला घेतला आहे, 1 टेबलस्पून हळद घेतली आहे, 1 चमचा मिरची पावडर घेतली आहे, 1 चमचा धने पावडर घेतले आहेत आणि 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. उभे असे आपण कट करून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे 2 मोठे टॅमॅटो घेतलेले आहेत, ते सुद्धा असे मध्ये कट करून घेतले आहेत. लसणाच्या 10 पाकळ्या घेतल्या आहेत आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे. हे आपण ह्याचं वाटण बनवणार. त्याचप्रमाणे मी इथे घेतलेली आहे कोलंबी. कोलंबी सर्वात महत्त्वाची आहे. कोलंबी जी घेतली आहे ती मी मोठी कोलंबी अशी घेतलेली आहे, स्वच्छ साफ करून घेतली आहे, धुवून घेतली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की मी ह्या कोलंबीची सालं वगैरे काढलेली नाही आहेत. कोलंबीची सालं तशीच ठेवली, त्याच्यामध्ये धागा असतो तो काढून घेतलेला आहे फक्त, आणि डोकं आणि शेपूट वगैरे काढून घेतलेलं आहे. तर इथे ना मी कोलंबीची सालं ठेवून दिली आहेत. तुम्ही एकदा ट्राय करून बघा की कोलंबीची सालं ठेवून भाजी करा, खूप छान लागते. ह्या सालांमध्ये ना एवढा रस उतरतो ना कालवणामध्ये, खूप टेस्टी बनतं. त्याचप्रमाणे जर का तुम्हाला कोलंबीची सालं काढायची असेल तर तुम्ही कोलंबीची ही साल आहेत, म्हणजे त्याचं कवच आहे, ते काढू शकता. सर्व मी हे साहित्य घेतलेलं आहे. ह्यातलं आपल्याला मीठ, तेल जे काय नॉर्मली असतं ते लागणार आहे, ते तुम्हाला नंतर मी रेसिपी बनवताना दाखवणारच आहे. आता सर्वप्रथम इथे आपण वाटण बनवून घेऊया. वाटण बनवण्यासाठी मी एक कढई घेतली आहे. कढईमध्ये मी 1 छोटा चमचा तेल घातलेले आहे. तेलामध्ये आपल्याला 2 कांदे घेतले होते, त्यातला 1 कांदा आपण इथे तेलामध्ये घालून घेणार आहोत. कांदा आहे हा आपल्याला तेलावर परतवून घ्यायचा आहे. आता इथे ना मसाला बनवायचा आहे. मसाला म्हटलं तर तुम्हाला जास्त मसाला बनवायचा असेल तर इथे तुम्ही 2 कांद्याचा वापर करा. जशी तुम्हाला ग्रेव्ही ठेवायची असेल त्या पद्धतीने तुम्हाला इथे मसाला बनवायचा आहे. तर आता मी इथे हा कांदा आहे ना थोडासा असा तेलावर परतवून घेते. मीडियम गॅसवर मी इथे कांदा आहे हा थोडासा परतवून घेतला. आता इथे आपण आलं घेतलं होतं, ते सर्व आलं आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. त्याचप्रमाणे आपण इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या, त्यासुद्धा आपण घालूया, परतवून घेऊया. आता इथे लसूण आणि आलं आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि कांद्याचा कलर आहे ना तो थोडासा चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. मी ना बऱ्याच आपल्या चॅनलवर कोलंबीच्या रेसिपी बनवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि इथे ना काहीतरी आपल्याला नेहमीच कंटाळा येतो, तर मी नेहमी ना असं वेगवेगळ्या पद्धतीने ना असं ट्राय करत असते आणि खूप छान बनतात या रेसिपी, कारण घरगुती साहित्यामध्ये असतात आणि आपलं घरगुती जेवण म्हटलं तर सगळ्यांनाच आवडतं. आपण म्हणजे किती जर का बाहेरचं हॉटेलचं वगैरे जेवण खाल्लं ना तरी ती 1-2 दिवस ठीक आहे, पण आपलं घरचं ते घरचं आणि घरचं साहित्यामध्ये जे जेवण बनतं ना ते सर्वात पौष्टिक असतं. आता हे मी कांदा आहे हा लालसर होईपर्यंत मी हा परतवून घेते. कांदा आहे हा कलर चेंज होईपर्यंत मी हा तेलावर तळून घेतला. इथपर्यंत आहे बघा, असा हा कलर हा चेंज होतो, म्हणजे लालसर होईपर्यंत आपल्याला हा कांदा आहे भाजून घ्यायचा. त्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहे टॅमॅटो. आता 2 टॅमॅटो घातलेले, दोन्ही टॅमॅटो आपल्याला इथे घालून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचे. आता हा टॅमॅटो घातल्यानंतर इथे आपल्याला सॉफ्ट झाला पाहिजे इथपर्यंत हा आपल्याला टॅमॅटो आहे परतवून घ्यायचा आहे. तर टॅमॅटो सॉफ्ट होण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ घालते, मिक्स करून घेऊया. टॅमॅटो आणि कांदा आहे हे मी थोडंसं शिजवून घेतलं. टॅमॅटो देखील बघू शकता असं सॉफ्ट झालेलं आहे. आता इथे आपल्याला घालायचं आहे कोकोनट पावडर, मी जी घेतली आहे ती. इथे तुम्हाला सांगितलेलं ओला नारळसुद्धा वापरू शकता. आता हे सुद्धा आपल्याला 1-2 मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे. हे सर्व प्रोसिजर आहे ही आपल्याला मीडियम शेगडीवरच करून घ्यायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित हा कांदा, टॅमॅटो आणि खोबरं व्यवस्थित भाजलं जातं. बघू शकता 2 मिनिटांसाठी हे सर्व साहित्य हे मी तेलावर परतवून घेतलं आणि मस्त असं हे भाजून घेतलेलं आहे. आता हे पूर्ण हे आपण थंड होऊन घ्यायचं आणि त्यानंतर हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आता इथे जेवढं भाजलेलं साहित्य होतं तेवढं आपण सर्व थंड करून घेतलं आहे. आता सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घेऊया. आता इथे आपण घरगुती जो मसाला घेतला होता तो वाटणामध्ये घालूया. त्याचप्रमाणे हळद घेतली होती ती सुद्धा घालूया. आता इथे ना थोडासा पाण्याचा वापर करून आपण इथे मिक्सरला हे वाटण आहे हे बारीक पेस्ट याची करून घेऊया.
वाटण आहे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि एकदम बारीक असं हे आपण वाटण आहे हे बनवून घेतलं आहे, बघू शकता. आणि वाटणाला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे, त्यामुळे मसाला आपला हा मस्त असा रेडी झाला आहे. आता आपण कोलंबीची भाजी बनवूया. वाटण भाजलं होतं, तीच कढई आहे, जास्त इथे काही भांडी वगैरे वापरायची नाही आहे. त्याच्यामध्ये एक मोठा पळी भरून तेल घातलेलं आहे, तेल गरम करून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कांदा, मिक्स करून घेऊया. आता हा कांदा आहे आपल्याला मीडियम गॅसवर परतून घ्यायचा आहे. आपल्याला कांद्याचा कलर आहे ना हा चेंज होईपर्यंत आपण हा परतून घेणार. त्यासाठी ना इथे मी झाकण ठेवते. झाकण खोलून बघूया. आता इथे कांदा बघू शकता असा लालसर होईपर्यंत हा मी तेलावर परतवून घेतलेला आहे. आता इथे ना मी अधूनमधून 2 ते 3 वेळा चमचा देखील फिरवला आहे, जेणेकरून हा कांदा आहे जास्त करपू नये. आणि अशा पद्धतीनेच आपल्याला हा कांदा आहे हा लालसर करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला घालायचं आहे वाटण. आता इथे ना जेवढं मी वाटण बनवतो तेवढं सगळं आपण घालून घ्यायचं आहे. आता वाटण घातल्यानंतर इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता ह्या वाटणाला कलर आहे ना इतका सुंदर येतो, त्यामुळे मसाला ना एकदम टेस्टी बनतो. आता 1-2 मिनटं मी मीडियम गॅसवर हा मसाला आहे हा तेलामध्ये परतवून घेणार आहे. 1-2 मिनटासाठी मी हा मसाला आहे हा परतवून घेतला. आता इथे आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी मंद आचेवर हा मसाला आहे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. 1-2 मिनिटात आपण झाकण खोलून बघूया. आणि वाटणाला तेल देखील खूप छान सुटले, मिक्स करून घेऊया. इथे हे सर्व वाटण महत्त्वाचं आहे. वाटणामध्ये जेवढा कच्चापणा निघून जाईल ना तेवढा ह्या वाटणाची टेस्ट आहे ना खूप छान लागते. आता इथे मी 2 मिनिटासाठी परतवून घेतल्यानंतर इथे घालायची आपल्याला मिरची पावडर. आता इथे ना मी जेवढं तिखट लागेल ना तेवढं मी माझ्या आवश्यकतेनुसार घातलेलं आहे. जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही इथे मिरची पावडरचा वापर करू शकता. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. धना पावडर घालते, मिक्स करून घेऊया. आता इथे ना मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे पुन्हा आपल्याला झाकण ठेवून 1-2 मिनिटासाठी हे शिजवून घ्यायचं आहे. झाकण खोलून बघूया. आणि बघू शकता मसाला आहे तो मस्त असा रेडी झाला आहे. त्याचा सुवास आहे ना तो खूप सुंदर येतो आहे. त्याचप्रमाणे ना मसाला तेल बघू शकता किती छान आलेला आहे. एवढं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला आहे मस्त असा तेलावर परतून घ्यायचा. कलर तर अप्रतिम आलेला आहे. आता इथे ना आपल्याला घालायचं आहे थोडंसं पाणी. म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये वाटण वाटलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी आता आपण ह्या वाटणामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. आता मिक्स केल्यानंतर इथे मी घालते जेवढी आपण कोलंबी घेतली तेवढी सर्व घालून घेऊया. आता इथे कोलंबी माझ्या आवश्यकतेप्रमाणे घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता. ही कोलंबी घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आता इथे तुम्ही बघू शकता मी कोलंबी आहे ही म्हणजे साल आपण जे कवच आहे ते सुद्धा घेतले आणि ते तसंच आपण कोलंबी ही भाजीमध्ये घातलेली आहे. पण झाकण ठेवून 2 मिनटं ही कोलंबी आहे पुन्हा आपण शिजवून घेऊया. 2 मिनटानंतर पुन्हा आपण झाकण खोलून बघूया. आणि कोलंबी आहे 1-2 मिनटासाठी मी ही घेतलेली आहे. पुन्हा चमचा फिरवून घेऊया. आता इथे आपल्याला कोलंबी ही 5 मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे. 5 मिनटासाठी आपण इथे काय करणार आहोत, इथे आपल्याला पुन्हा मिक्सरमध्ये पाणी घातलेलं आहे मी आणि इथे मी पाण्याचा वापर करणार आहे. आणि 5 मिनटासाठी हे झाकण लावून ही कोलंबी आहे ही आपण शिजवून घेऊया. आता हे पाणी घातल्यानंतर आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कोलंबी आहे ना बघू शकता ही मोठी कोलंबी आहे त्यामुळे शिजायला थोडासा वेळ जाईल, म्हणून ही कोलंबी आहे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. आता मी झाकण लावून ही कोलंबी आहे ही शिजवून घेते. अधूनमधून आपल्याला 1-2 वेळा चमचा देखील फिरवून बघायचं आहे. 5 मिनिटांनंतर आपण इथे झाकण खोलून बघितलं आणि झाकण खोलल्यानंतर बघू शकता कोलंबीच्या भाजीला म्हणजेच कालवणाला कलर खूप छान आले. त्याचप्रमाणे तरी देखील खूप छान आलेली आहे. आता इथे आपल्याला चमचा फिरवायचा आहे आणि चमचा फिरवून बघितल्यानंतर आपल्याला कोलंबी ही व्यवस्थित शिजली आहे का ते देखील बघायचं आहे. आता इथे कोलंबी कशी शिजली हे बघण्यासाठी आपल्याला कोलंबी बघायची. कोलंबीचं कवच असतं ना ते पूर्ण असं नरम होऊन जातं, त्यानंतर आपल्याला समजलं जातं की ही कोलंबी अशी खूप सुंदर अशी शिजलेली आहे. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम मसाला, मिक्स करून घेऊया. आता ह्या कालवणाला बघू शकता किती ग्रेव्ही ही खूप सुंदर झालेली आहे. एकदम जाडसर असा हा रसा रेडी होतो. आता इथे आपल्याला 2 चमचे कोकम आगळ घेतले ते घालूया. आता इथे मी कोकम आगळचा वापर केले, तुम्ही इथे चिंचेचा कोळसुद्धा घालू शकता किंवा तुम्ही इथे कोकम घातलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर 1-2 मिनटं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे.
आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. ह्या अगोदरसुद्धा आपण मिठाचा वापर केला होता, त्याप्रमाणेच आपल्याला मिठाचा इथे वापर करायचा आहे. त्याचप्रमाणे भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे. आता इथे एक तुम्हाला मी कोथिंबीरसाठी खास टीप देणार आहे. कोथिंबीर म्हटली तर बरेच जण काय करतात, भाजीवर वरून घालतात आणि मिक्स करत नाही. तर हे सर्वात महत्त्वाचं आहे की नेहमी आपण कोथिंबीर आहे ही कालवणामध्ये किंवा भाजीमध्ये म्हणा टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायची, कारण त्याचा सुवास आहे ना तो भाजीमध्ये खूप छान उतरला जातो. त्याचप्रमाणे जर काही कोथिंबीर अशी भाजीच्या वरती राहिली तर ती काळी पडते, भाजीचा कलर देखील पूर्ण चेंज होऊन जातो. पुन्हा इथे 2 मिनिटासाठी मी झाकण ठेवून भाजीला उकळा घेतलेला आहे आणि बघू शकता कालवाला कलर किती सुंदर आला आहे. त्याचप्रमाणे ग्रेव्ही देखील खूप सुंदर झाली. एक नंबरचा कोलंबी मसाला असा हा रेडी झाला आहे. कोलंबी देखील खूप छान अशी शिजलेली आहे. आता इथे ना मी गॅस बंद करते आणि 1-2 मिनिटासाठी आपण पुन्हा झाकण ठेवूया आणि त्यानंतर आपण पूर्ण भाजी आहे ही थंड करून घेऊ आणि त्यानंतर आपण सर्व करून घेऊया. 2 मिनिटासाठी मी कोलंबीचा मसाला आहे थोडासा थंड करून घेतला आहे आणि बघू शकता इतका मस्त असा हा मसाला रेडी झाला आहे. खूप सुंदर झाला आहे. कलर देखील अप्रतिम असा आहे. आणि इथे ना सगळ्यात महत्त्वाची मी तुम्हाला एक टीप सांगते की आता ही कोलंबी आहे ना, बघू शकता ही कोलंबी आहे. मी ह्याला कवच ठेवलं होतं, मी ह्याला साल देखील म्हणतो. तर हे ना ज्यावेळेस आपण भात किंवा भाकरी चपातीसोबत कशासोबत तुम्ही खाऊ शकता. कोलंबीचं जे साल आहे ना, जेव्हा आपण भातासोबत खातो ना, त्याचं कवच म्हणजे जे रस गेला असतो ना तो एकदम टेस्टी लागतो. आणि हे कवच आहे ना तुम्ही चुकून खा नक्की अशा पद्धतीने ना, म्हणजे कवच सागट जे आज मी रसा बनवलेले आहे तशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा आणि अशा पद्धतीने हे कवचसुद्धा चुकून बघा किती टेस्टी लागतं बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मसालेदार असा कोलंबीचा रस्सा दाखवलेला आहे. अगदी वेगळ्या पद्धतीने दाखवले आहे आणि मसाला आहे ना तो एक नंबर असा रेडी झाला आहे. खूप सुंदर सगळ्यांना आवडेल असा हा रस्सा आहे, हा रेडी होतो. आणि भरपूर अशा मी व्हिडिओमध्ये टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत. त्या टिप्ससुद्धा तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुमचासुद्धा अशा पद्धतीने हा मसाला आहे हा रेडी होईल. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला कोलंबी मसाला कसा बनवायचा, त्याचप्रमाणे वाटण कसं बनवायचं सर्व व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि त्यानंतर मला अभिप्राय हा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि एक लाईक देखील करा. आणि लाईक केल्यानंतर हाईप येतं ते तुम्ही दाबायला विसरू नका. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.